कर्नाटक सरकारची ही दंडुकशाही आहे। आम्ही सीमा बांधातील बांधवांना न्याय देण्यासाठी आम्ही चाललोय, महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं। पण कर्नाटक सरकारने आम्हाला इथं अडवून धरलंय। कर्नाटक सरकारने इथं अडवून धरलेला आहे, त्याचा आम्ही इथं निषेध करतो। दरवर्षी आम्हाला अनुभव येतोय। वास्तविक आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही तिथं जाऊन आम्ही आमच्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी निघालो असताना ही दडपशाही हुकुमशाही कशासाठी, का मराठी माणसाला भितात, ती का शिवसेनेला भितात, का भगव्याला भितात लोक? ही ह्या देशामध्ये आपण बोलाय नाही, आमच्या भावना व्यक्त करायला नाहीत का? केल्या पाहिजेत। मग कसलं संविधान, कसली लोकशाही? ही तो हुकुमशाहीच्या पुढे गेलेली ही वाटचाल या कर्नाटक सरकारची आहे। कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी तुम्हाला अडवलं, काय सांगा? माझा तर स्पष्ट त्याला अल्टिमेटम दिलाय की आम्हाला सोडा नाही तर तुमच्या गाड्या आम्ही अडवणार। मराठी बांधवांचा भाग आहे तो कर्नाटक नाही आहे। महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्तने हात मिळवणे करून अडवले। शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षावर हा अन्याय आहे। बेळगावमध्ये जाण्यावर ठाम आहे, बेळगावचा ठाम आहे, जाणार आहे। काय सांगाल दादा, तुम्ही बेळगावला जाणार ठाम आहात? कर्नाटक सीमा प्रश्न हा केंद्र सरकार व दोन्ही राज्यांनी सोडवला पाहिजे। त्यासाठी विविध प्रकारचे आयोग झालेली आहेत, त्या आयोगाप्रमाणे हे प्रश्न सोडवत नाही आहेत। दरवर्षी मराठी बांधवांच्या वर अत्याचार होतोय आणि शिवसेना सीमा भागातल्या मराठी लोकांच्या मागे खंबीरपणे उभे आहे। यासाठी आम्ही बेळगावला आज जाणार म्हणजे जाणार। कर्नाटक आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त म्हणून अडवले तुम्हाला, काय तुम्ही जाण्यावर ठाम आहात का? जाणार म्हणजे आम्ही जाणार आहोत। तिथल्या मराठी बांधवांना समर्थन देणं, त्यांना पाठिंबा देणं हे शिवसेनेची भूमिका आहे आणि ही भूमिका म्हणून आम्ही तिथे जाणार आहोत। पोलिसांनी तुमची झटापट सुरू झाली, काय सांगा? नाही, आम्हाला पोलीस तिथं जाण्यासाठी परवानगी देतील किंवा आम्ही गनिमी काव्यानं तिथं जाऊ। पोलीस, कर्नाटक पोलीस व महाराष्ट्र पोलिसांनी यांना इथं अडवलाय, पण उद्धव ठाकरे शिवसैनिक गटाचे कार्यकर्ते जाण्यावर आक्रमक ठाम झालाय। कॅमेरामॅन सुमित समी, सायना जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।